त्याला आणखी माहीतच नाही मी काय राजेंद्र राऊत दादा कोंबडी बैठक होणार नाही म्हणजे काय ते कोणाकोणाला उधळायचे काय ते बी बघायचे तुकडे कसे असते तेही बघायचे कशाला देवेंद्र फडणवीस ऐकून चाळे करतो उगत कशाला जातीवाद पसरतो त्यांच्याकडून तर जातीवाद झाला नाही आता तू कशा सुपारी घेतो उगत मराठी कापायची तुकडे तुकडे करीन म्हणलाय ते कोंबडी बैठक तर सगळ्या राज्यातच होणार आहे वारशी म्हणजे काय वारशी म्हणजे ते तर मराठ्यांचं घरच तर होणारच सगळ्या राज्यातच होणार कोंबडी बैठक होणार नाही म्हणजे काय ते कोणाकोणाला उधळायचे काय ते बी बघायचे तुकडे कसे असते तेही बघायचे राजगाद्यांना किती मानणार आहे मी हे सगळ्यांना माहिती उदयनराजे महाराजांना माहिती आहे लक्ष्मणराजे मासाहेबांना माहिती आहे छत्रपती संभाजीराजे शाहूराजे महाराजांनाही माहिती आहे शिवराजे साहेबांनाही माहिती आहे मी गाद्यांना किती मानतो हे मला माहिती जिजाऊंची इकडं लखुजीराजे जाधवांची गादी शिवाजीराजे जाधव त्यांनाही माहिती आहे हे सगळ्यांना माहिती मी किती मानतो ते कोणी सांगितले ना ते काहीच नाही आता इथून मागं कोणाला जुळलं नाही मराठ्यांचे आणि ओबीसीचे वाद व्हावेत सगळ्यांचे हात टेकले झाले नाही दंगली काढायचे होते ते झाले नाहीत आता हे मराठ्यातून दंगली करून आणायचे ते देवेंद्र फडणवीसचं काय आणि देवेंद्र फडणवीसचं स्वप्न मी कधीच करू नाही म्हणलं ते बाकीची मस्ती काय असेल ना ते सगळं बघतो माझा समाज मी बघतो आणि बघतो ते माझ्या दारात खंडूजी भोगडे म्हणून आला तर मोठी शिक्षा भोगायला गेला असं तुम्हाला इशारा द्यायला हां जा लई बघितले नाही लुंगी सुंगी माझ्या दारात तुझ्या दारात कशाला देवेंद्र फडणवीसचं ऐकून चाळे करतो उगत कशाला जातीवाद पसरतो त्यांच्याकडून तर जातीवाद झाला नाही आता तू कशा सुपारी घेतो उगत मराठी कापायची तुकडे तुकडे करीन म्हणलाय ते लयच असा ना माणूस वा त्याला आणखीन माहीतच नाही मी कायची त्याला आणखीन माहीतच नाही मी कायची काय राजेंद्र राऊत दादा त्यांना माहीतच नाही मी आणखीन कायची तुकडे तुकडे कसे असतील काय असतील त्यांनी आता फितुरीचे संस्कार दाखवले कारण पूर्वी कुणीतरी असं म्हणतायत की क्षेत्रीय संपीड होती सगळे पृथ्वी तलावरची आता देव वारसा यांना बहुतेक ते आता जाणव घातलं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या कानात आता ते हे संपवणार आहेत वाटतं मराठी ते तुकडे करणार आहेत ते कापून टाकणार आहेत मराठी सगळे असे किती आमदार उठवा आतापर्यंत उठवले आता याच्या खांद्यावर जबाबदारी दिली खुणं करायची मारून टाकायची तुकडे तुकडे करायची सैनिक हे म्हणतो शिवरायांच्या काळातले सैनिक होते म्हणजे आता असे सैनिक जर मराठीत कापायला निघाले देवेंद्र फडणवीस साहेबांचा ऐकून त्याला दोष द्यायचाच नाही मला असं वाटतं की सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळी टोटल देवेंद्र फडणवीस साहेबाला कुणकडे जुळलं नाही आता पुरी ताकद त्याला दिली आणि त्याच्या हातातून आता दंगली काढायची मराठी कारण हे श्रीमंत मराठ्यांना गरजच नाही गरीब मराठ्यांची फक्त निवडून येण्यापुरती त्यामुळे गरीब मराठा सगळ्या एका बाजूने कारण मी गरिबासाठी काम करतो मी कधीच गरीब मराठ्याला उघडं पडू दिलं नाही आणि गरीब मराठ्याने मला कधीच उघडं पडू दिलं नाही आता श्रीमंत मराठ्यांनी एक टोळी तयार केली काय वाईट करतो मी गरीब मोठे होऊ नये असं वाटतंय त्यांना वाटतं की मोठं होत नाही ते चॅलेंज फिलेंज मला नाही सांगायचं आणि ते त्यालाही चांगलं माहिती